महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी चौल तुलाट देवी येथे रविवारी घेतलेल्या सर्वपक्षीय आढावा बैठकीनं संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघाचं लक्ष वेधून घेतलंय. या बैठकीला जनतेची तोबा गर्दी पाहायला मिळाली. ही अभूतपूर्व उपस्थिती म्हणजे सुरेंद्र म्हात्रे यांची वाढती लोकप्रियता असून हीच गर्दी पाहून विरोधकांची झोप उडणे अटळ आहे, असे ठाम वक्तव्य सुरेंद्र म्हात्रे यांनी केलं. या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेस तालुका प्रमुख भास्कर जाधव, शिवसेना आणि इतर पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाषणात बोलताना सुरेंद्र म्हात्रे यांनी विरोधकांवर प्रखर शब्दात हल्लाबोल केला. खोटी आश्वासने, आधीच झालेली कामे नव्याने दाखवून जनतेची दिशाभूल, 300 कोटींच्या निधीचे हवेतले दावे करून जनतेला स्वप्ने दाखवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पैशांचा महापूर दाखवून फोडाफोडीचे राजकारण, खोटी टेंडरिंग आणि जनतेची फसवणूक सुरू असल्याचं सांगत ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ही निवडणूक आपल्याला जिंकलीच पाहिजे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. कोविड महामारी आणि निसर्ग चक्रीवादळात चौल परिसराचे 100% नुकसान झाले होते. त्या कठीण काळात आमदार आणि विरोधक कुठे होते असा थेट सवाल करत ती वेळ जनता विसरलेली नाही, अशी घणाघाती टीका सुरेंद्र म्हात्रे यांनी केली. दरम्यान बैठकीत बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी ही आक्रमक भूमिका मांडली. टक्केवारीत काम करणारे आम्हाला नकोत. आजपर्यंत संबंधित आमदारानं विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडले नाहीत, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर गद्दारांना गाडावेच लागेल. सुरेंद्र म्हात्रे यांना प्रचंड मतांनी निवडून देणं हाच एकमेव मार्ग असल्याचे सांगत ते फक्त शिवसेनेचे नव्हे तर शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसचेही उमेदवार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. चौलमध्ये झालेल्या या आढावा बैठकीनं निवडणूक रणधुमाळीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असून जनतेचा वाढता पाठिंबा पाहता विरोधकांसमोरचे आव्हानच अधिक कठीण होत असल्याचं चित्र आहे. 27 ते 2 तारखेपर्यंत आपल्याला काम करायचं आहे. नंतर तुम्हाला काम करायची वेळच मिळणार नाही, वेळच नाहीये. उमेदवाराचे पैसे पण त्यामुळे कमी खर्च होते. जी आहे ती वस्तुस्थिती आहे, ती भाऊ करू नका. रिसीट देताना तुम्हाला काय करायचं ते करा आणि विषय संपला. आता गीतेसारखं करा, ते करू नका. तुमचा विषय 100% बरोबर होतोय. आणि म्हणून मला वाटतं सुरेंद्र म्हात्रेंना सांगितलं, तुम्ही एकत्र आपण बसू, इलेक्शन झाल्यानंतर पण बसू. आपल्याला ग्रामपंचायतीला पण या गाडी कायम ठेवायची आहे. नाही ते तो लोक या ठिकाणी येतील याची आपल्याला चर्चा करायची आहे. या ठिकाणी अष्टागरामधला असलेले वैभव हे असंच राहिलं पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काम करायचं. आणि त्या दृष्टिकोनातून या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अलिबाग तालुक्यामध्ये वेगळा अधिक्रम आपण करू शकतो. नवीन पिढी आलेली आहे म्हणून आता सगळ्यांना तिकीट दिली. माझ्या बायकोला लोकांना सांगितलं, मी काढून टाकलं तिकीट, घाबरून नाही. नवीन पोरगी ऍडव्होकेट उभी केली आणि लोक एवढे खुश झाले. आज कोयनाला ती नारळ फोडायला गेली तर किमान 500 लोक ऑटोमॅटिक जमले आणि नारळ फोडताना तिथं वेलकम केलं. ते काम आपल्याला इथे करायचं आहे. चौलमध्ये कोण आहेत? तुम्हीच घडवलेले लोक आहेत, हे त्याच्या बरोबर आहेत. मला नाव सांगा, आपण त्याच्याकडे जाऊ, त्यांना समजावून सांगू. त्या तुम्हाला घडवलं कोणी? बाळासाहेबांनी. जयनाथ शिंदेला घडवलं कोणी? बाळासाहेबांनी. ते उलटे घेतात, त्याचा बदला घेतला पाहिजे. जो घेतला, जे गद्दार झाले. काल पक्षाची मिटिंग झाली पनवेलला, मिटिंग संपल्यावर आमचा ठराव आहे, ते तिकीट मागतात. आता त्याला तिकीट कोण देत नाही. गद्दार झाले त्यांना आम्ही तिकीट देणार नाही आणि पक्षात पण घेणार नाही. हा निर्णय आमचा, तो निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. मोठी आशा होती, मुंबई आपल्याला एक थोड्या मताने गेली, आम्हाला वाईट वाटतं. तुम्ही आम्ही एक नाही, आम्ही पण तिथं मदत केली समीकरणाची, परंतु या ठिकाणी आपल्याला बदला घ्यायचा आहे. आणि म्हणून नुसती चर्चा करून, घोषणा करून नाही, प्रत्येक गावामधल्या प्रत्येक बूथवर, हे एवढं गाव आहे अलिबाग शहरापेक्षा 4 पट तुमचं गाव आहे. जवळजवळ 500 एकरची जागा आहे. अलिबाग शहर फक्त 300 एकर. म्हणून तुम्हाला सांगतो
या चौलचा खरा सर्वांगीण विकास शेका पक्ष, काँग्रेस आणि सेना एकत्र आल्यानंतर वेगळ्या तऱ्हेने करू. आपल्याला मुख्यमंत्री एकदम उद्धवजींना बनवायचा आहे. उद्धवजीला आपण मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि ते जिद्दीने आपण बनू. म्हणून या जिल्हा परिषदेला कशा अर्थाने आणि राहुल गांधी पंतप्रधान 100% होणार आहे. 100%. तुम्हाला वाटतं राहुल गांधी इंडिया आघाडीच्या जे 28-30 ऑल इंडियाचे सदस्य आहेत त्याच्यात मी जातो बैठकीला. राहुल गांधी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकले, विविध प्रश्नावर वेगळे बोलतात. त्यांच्या सुरुवातीला आवाजामध्ये बदल होता. त्यांची उद्धवजी आणि त्यांची भरपूर दोस्ती आहे त्याच्यामध्ये आणि उद्धवजींना ते मोठा रिस्पेक्ट देतात जसे पवार साहेबांना देतात. ती वेगळ्या तऱ्हेची बैठक होते गावात आहे. मला वाटतं राहुल गांधींजवळ हे ज्ञान आहे आणि त्यांची गरिबांबरोबर असलेली आत्मीयता आहे ती वेगळी आहे. गरिबांबरोबर त्यांना बोलताना 3,500 किलोमीटर चालणारा माणूस, ते सोन्याच्या चपट्याने जेवणारा माणूस 3,500 किलोमीटर पायी चालला आणि त्यांनी चित्रबद्ध आणि लोकसभेला थोडक्या मताने आपण तिथे हरलेला. आणि म्हणून मित्र, उद्याचा विजय हा सुरेंद्र म्हात्रेंचा विजय या ठिकाणी रायगड जिल्ह्यात होणाऱ्या निकालामध्ये सर्वाधिक मताने आपण तिन्ही पक्षाने काम झालं. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम केलं. मी तुम्ही फक्त वेळ नाही आपल्याकडे, 8-10 दिवसच आहे. पण या मतदारसंघ या 3 पंचायतीचाच आहे. तसं सोपं आहे आणि त्या दृष्टिकोनातून शेतकरी कामगारच्या फुंडेने आम्ही तिकीट दिलं नाही. अमित फुंडेना तिकीट दिले. सुरेंद्र म्हात्रेंनी सांगितलं त्याला तिकीट दिलं. कारण एकत्र जमायचंय, दोघांच्या कुणी एकत्र जमलं पाहिजे. आणि मला वाटतं काही करायचं नाहीये, या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं करायचं आहे. 300 काय 400 कोटी आलेच नाही ते खर्च मला कळत नाही. पैसे याची शूटिंग आहे, सिस्टीम आहे. एका वर्षी 300 होऊन एका वर्षी संपत नसतात, ते 3 वर्षाने टप्प्यात संपत असतात. पण तुमच्या चुकीमुळे आणि मी हे वाढवलेलं सोम त्याच्यामुळे झालेलं आहे. मी का तुम्हाला डिटेल बोलतो, तुम्हाला भूक लागलेली आहे पण एवढी संधी मला पुन्हा मिळणार नाही. एवढे लोक एकत्र जमणार मग मिळणार नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं आपण पेटून उठलं पाहिजे. रेवदंड असेल, चौल असेल आणि नागाव असेल, त्या ठिकाणी वेगळं काम करायचं आहे. आणि म्हणून मी घाबरलो होतो. मी सुभाष देसाईला सांगितलं, मी उद्धवजीला बोललो, परवा बबन पाटलांना पण बोललो की सुरेंद्रला नाव उभं करायचं म्हणून. सामान्य शेतकरी म्हणजे मला कमीत कमी 8 दिवस मी झोपलो नसेल आणि ह्या शेतकऱ्यांचा कसा बघायचा बरोबर. पण त्यावेळेला पण आमच्या चौलनी एवढी नुकसान होऊन पण अख्ख्या बागायती उद्ध्वस्त होऊन पण चौल ठामपणे उभं राहिला. कोविडच्या काळात पण तसंच झालं. कोविडच्या काळात ज्या राज्यातली पहिला कोविड सेंटर आपण जर उघडलं असेल ते आपण आपल्या चौलमध्ये उघडलं होतं आणि त्याचा सगळा गोगळ झाला होता अख्ख्या राज्यात. म्हणजे सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने पण सांगितलं होतं काय पहिलं कोविड सेंटर एक चौलमध्ये उघडलं होतं आणि या चिमण्यानं परत फिरा. मुंबईत जे लोक राहतात त्यांनी इकडे येऊन राहा आणि आम्ही फक्त जे शासनाचे रूल्स आहेत ते फॉलो करा असं आम्ही सांगत होतो. आणि हे सगळं करत असताना इथले जे स्थानिक आमदार होते त्यावेळी ते आपले शिवसेनेबरोबर होते. पण स्थानिक आमदारांनी कधी लक्ष दिलं नाही, कधी आले नाही. त्यांना एवढं सांगून पण आले नाही. उद्धवजी मुख्यमंत्री होते, उद्धवजीला घेऊन आले ते फक्त मला वाटतं थळपुरते आले, थळ आले आणि थळवरूनच गेले. आणि त्याच्यामुळे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं असताना आता ही चौल ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात टार्गेट केली जाते. लोकांना वेगवेगळे आमिष दाखवले जातात, मग पैशाचे आमिष दाखवले जातात.
कामाची आमिषा दाखवली जातात, नोकऱ्यांची आमिषा दाखवली जाते. मी ज्यावेळेला सगळ्या अख्ख्या राज्याचा मी एका मंत्र्याबरोबर नोकरीची काही बोललो नाही. मी बोललो आपण MMR रिझर्व मध्ये तुम्ही किती निधी दिला रायगड जिल्ह्यासाठी. तर मला त्या एका मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही फक्त 49 कोटी रुपये निधी दिला आणि 49 कोटी रुपये निधीत 7 आमदार आणि दुसरे 2 विधान परिषद आमदार एकूण 9 आमदारांना 49 कोटी निधी दिला. जर 49 कोटी रुपये निधी दिला तर तो निधी फक्त प्रत्येक आमदाराला 5-5.5 कोटी येऊ शकतो. आमच्या एका ग्रामपंचायतीत भाई 19 कोटी 20 लाख रुपयाची कामं टाकले दाखवली. आता हे लोकांना काय झालं, हा जो बोर्ड आहे हा विधानसभेच्या पूर्वी पण तो बोर्ड होता. फक्त आता एक बोर्डवर त्या फक्त एक फोटो वाढला, बाकी कामं तीच आहे. फक्त नुसतं खोटी आश्वासन द्यायचं किंवा खोटं सांगायचं. हे सगळं जे चाललेलं आहे हे सगळं आपल्याला आता थांबवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्या लोकांनी एकत्र येण्यात. मागच्या वेळेला निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकीत ही जिल्हा परिषद निवडणूक मी जिंकली होती, पण त्यावेळेला चित्र वेगळं होतं की शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात आपण निवडणूक लढलो होतो मी, आणि त्यावेळेला भाजप होता आमच्या बरोबर. आता शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना काँग्रेस हे लढतायत आणि भाजपचे काही लोक पण मला काही पाठिंबा देऊन आहे तिथं. पण आता जर चित्र भाई बदललेलं आहे. आता जे आपण जर मधल्या काही कालावधीत बघितलं तर ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि दुसरा सरकार आल्यानंतर ते चित्र बदललं, ते वेगळ्या प्रकारचं चित्र झालं. म्हणजे पैशांचे महापूर यायला लागले, खोटी आश्वासनं आणि कामाची खोटी टेंडरिंग चालू झाली. आणि त्याच्यामुळे आता ही निवडणूक आहे ही आपल्याला एक आपला अस्तित्वाचा विषय आहे, आपल्याला ही जिंकलीच पाहिजे या इराद्याने सगळ्या कार्यकर्त्यांनी. खरं म्हणजे ही सहज सोपी निवडणूक आहे. आपण जर एकच लढलो तर ही निवडणूक काय जास्त जड असं असल्याचं कारण नाही. पण तरी पण आपण सगळे ज्या वेळेला इकडे बघतो त्यावेळेला ही निवडणूक आपल्याला एक आव्हान म्हणून आपल्याला लढायची आणि ती निवडणूक लढताना आपल्याला जिंकायची. मागच्या काही कालावधीत म्हणजे ह्या टर्मच्या अगोदर आपल्याकडे महामारी आली, कोविड सारखी महामारी आली, निसर्ग वादळ झालं. निसर्ग वादळ भाई चौचं 100% नुकसान झालं होतं. म्हणजे आमच्या चौचा बागायतदार खऱ्या अर्थाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.